खूप साऱ्या लोकांचे मेसेजचे रिप्लाय देत असताना मला ना एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे, इवन मला सुद्धा प्रॉब्लेम असतात. आता हे का असतात, त्याच्या पाठीमागचं कारण काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. एक लक्षात घ्या की आता ज्याचा विश्वास असेल त्यांना मी सांगेन की आपला जन्म जो झालेला असतो, आपलं पास्ट कर्म जे असतं, म्हणजे मागच्या जन्माचे जे काही कर्म असतात, त्या कार्मिक बंधन किंवा रिलेशन जे असतात ते सगळे आपल्याला इथे या जन्मामध्ये क्लीन करायचे असतात. किंवा काही गोष्टी असतात त्यानुसार आपले बर्थ डेट असतात किंवा आपले मंथ असतात किंवा इयर असतं, डेस्टिनी नंबर असतात, हे आपल्याला मिळालेले असतात. आता जसं मी तुम्हाला सांगेन की एखादी जर 9 नंबरची व्यक्ती आहे, तिला खूप ॲग्रेशन असतो, खूप राग असतो आणि तेवढीच त्यांना स्पिरिच्युअल एनर्जीची पॉवर असते, मदत करण्याची भावना असते. एखाद्याला मदत केली तर खूप करतात, पण एखाद्याला जर मग वाईट झाले तर मग त्याला मारायलाही कमी करत नाहीत. अशा पद्धतीचा 9 नंबर असतो. व थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा मनस्थितीची जी लोक असतात, आता जर राग आपल्याला खूप आहे आणि राग खूप असल्या कारणाने आता या रागावर कंट्रोल कसा करायचा. कारण काय होतं, मग अतिराग, अति निगेटिव्हिटीमुळे तुम्ही मग भांडण करणार, भांडण केल्यानंतर मग एन्झायटी होणार, स्ट्रेस होणार, निगेटिव्ह विचार येणार आणि आपण सगळ्या गोष्टी निगेटिव्ह करणार. पण एक लक्षात घ्या, इथे आपल्याला काय करायचं, तर इथे आपल्याला काय करायचं असतं, इथे शांत राहायचं असतं. आता शांत कसं राहायचं, खूप सारा किओस चाललेला आहे, सगळ्या गोष्टी चुकीच्या होत आहेत, राग आम्हाला येतोय. मग यासाठी आपण काही मंत्र देतो, काही मॅनिफेस्टेशन देतो, काही गोष्टी बोलायला लावतो, काही गोष्टी करायला लावतो. आणि मी कालच एक रील टाकलेली होती, त्याच्यामध्ये मी सरळ सांगितलं, तुमचं माइंडसेट जेव्हा स्ट्रॉंग असतं ना, तुम्ही मेंटली जर ठरवलं ना की मला कोणी हरवू शकत नाही आणि मला जे हवंय ते मिळवणारच. पण या निगेटिव्ह गोष्टींचा, निगेटिव्ह एनर्जीचा आपण कशा पद्धतीनं उपयोग करायचा, आपण कशा पद्धतीनं स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं, या गोष्टी आपण करणं फार गरजेचं असतं. आणि हे जे मंत्र असतात, जे आपण उपाय म्हणून सांगतो, हनुमान चालीसा असतं, काही श्लोक असतात, हे करणं का गरजेचं आहे, कारण या शब्दांमध्ये ती एनर्जी आहे. किंवा तुम्ही ऐकलं असेल साऊंड थेरपी असते. मग या सगळ्या व्हायब्रेशन्स असतात, त्या ध्वनी असतात, ज्याने आपण जेव्हा बोलतो तेव्हा खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जी जे असतात त्या निघून जातात. आता थोडक्यात तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन की सपोज एखादा माणूस भांडतोय आणि तो भांडत असताना तुम्ही तिथे उभे आहात, पण नंतर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये इतके गुंतले जातात की मग आपल्याला चुकीचं कोण आणि बरोबर कोण हे कळतं. आणि मग एखादा माणूस जो वाईट मुद्दाम करत असेल तर तुम्हाला सुद्धा राग येतो, अरे हा चुकीचं करतोय, असा का करतोय, ती एनर्जी करून घेतो. अशा आजूबाजूला खूप साऱ्या एनर्जी असतात, ज्या पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. व थोडक्यात जर आपला ऑरा जर क्लीन नसेल किंवा आपला ऑरा जर वीक असेल तर आपण निगेटिव्ह एनर्जी जास्त घेतो आणि मग आपल्याला चिडचिड, एन्झायटी किंवा काही वाईट गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. कारण थोडक्यात असं म्हणा की तुम्ही एका वाईट ठिकाणी बसला असाल तर त्या सगळ्या एनर्जी तुम्ही घेऊन येता. एखाद्या वाईट लोकांवर तुम्ही 15 दिवस बसा, तुम्ही त्यांच्या गोष्टी शिकता, तुम्ही सुद्धा तेच करायला लागता. मग हे नको व्हायला म्हणून आपण मंत्र सांगत असतो, आपण काही गोष्टी बोलायला लावतो, काही गोष्टी करायला लावतो. एक लक्षात घ्या, काही गोष्टींना जर स्वतःची एनर्जी वाढवली, स्वतः पॉझिटिव्ह राहिलात, स्वतः खूप स्ट्रॉंग बनलात, माइंडसेट स्ट्रॉंग केलात, तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. फक्त एक आहे की तुम्हाला युनिव्हर्सशी फार कनेक्ट व्हावं लागतं. मेडिटेशन केल्यानंतर, आता काही जण मेडिटेशन जर खरंच करत असतील त्यांना खूप अनुभव असतात की एक वेगळ्या प्रकारचं शांतता मनामध्ये येते, एक वेगळ्या प्रकारची शांती तुम्हाला मिळते, कनेक्ट करता तुम्ही. जसं मी तुम्हाला म्हटलं की पॉझिटिव्ह एनर्जी जशी आहे तशी निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. पण तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह असाल तेवढं पॉझिटिव्ह एनर्जी कनेक्ट करता आणि तुमचं एनर्जी खूप पॉझिटिव्ह होऊन जाते. आणि मग तुम्ही बघा की एखाद्या पॉझिटिव्ह माणसावर तुम्ही बसलात ना की तुम्ही इतके पॉझिटिव्ह होऊन जाता ना, तुम्हाला खूप छान वाटतं त्या माणसाशी बोलायला, त्या माणसाला ऐकायला. मग अशा पद्धतीनेच आपण जे मंत्र देतो, आपण काही मंत्रांचे रील टाकतो, आपण काही गोष्टी तुम्हाला सांगतो की तुम्ही कसे आहात, तुमचा कुठे स्वभाव कमी जास्त करायचा, आपण नावावरून सांगितलंय, आपण नंबरवरून सांगितलंय. मग त्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करा की मी इथे थोडासा कमी पडतोय, मला या गोष्टीवर काम करायला हवं आणि पॉझिटिव्ह कसं होईल ते करायला हवं. जरी होत नसेल तर जसं मी सांगते, मंत्र करता किंवा ऐका, बोला. खूप जण अशी करतात आणि खूप जणांना खूप चांगले इफेक्ट मिळतात आणि तुम्ही बघता स्टोरी, या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात.
तर एक लक्षात ठेवा, कुठलाही तुमचा देव असू देत, तुम्ही कुठल्या देवाला मानताय, गुरूंना मानताय, त्यांना माना, त्यांचं नामस्मरण करा, त्यांच्या गोष्टी ऐका, पॉझिटिव्ह मंत्र करा, श्लोक म्हणा, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, खूप निगेटिव्ह असाल ना तर खूप लोकांमध्ये मिक्स होऊ नका. त्यावेळेला थोडंसं स्वतःला एक वेगळा वेळ द्या, स्वतः शांत राहा, स्वतःच्या चांगल्या गोष्टीचा विचार करा, मंत्र करा, हनुमान चालिसा करा, तुमचे जे कोणी देव असेल त्यांचा जप करा. कालांतराने ना सगळं निगेटिव्ह असं तुमचं वॉशआउट होऊन जातं आणि खूप पॉझिटिव्ह तुम्हाला फील होतं. बघा नक्की करून, कारण तुम्ही स्वतः स्ट्रॉंग झालात ना की आपोआप ती निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. सो ट्राय करा, या गोष्टी खूप सोप्या आहेत. हा थोडं स्वतःसाठी वेळ काढून स्वतःवर काम करावं लागतं, हे महत्त्वाचं आहे. बघा, पटलं तर नक्की करा. बेस्ट ऑफ लक.